नमस्कार. तर कसे आहात सगळे? मस्त मजेत असाल? आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी पुन्हा तुमचं खूप सारं. तर आज आम्ही चाललोय फिरायला, शॉपिंग करायला. तर आज आम्ही पिंपरी मार्केटला चाललोय. खूप दिवस चाललेलं आमचं प्लॅनिंग की जायचं, पण काही घडतच नव्हतं. फायनली आज दिवस आला, कारण या दोघी दीदींच्या मुलींचा बड्डे आहे. तर त्यासाठीच खरेदी करायला आम्ही आज चाललोय. आणि आज वातावरण पण खूप चांगलं होतं. आणि आम्ही कॅबने चाललेलो, कारण ट्रेन डायरेक्ट नव्हती आणि ट्रेननं जायचं कसं हेही माहीत नव्हतं. मुलांना घेऊन कसं जायचं ओढाताण करत. त्यामुळे मग आम्ही कॅबनेच गेलो. जास्त काही नाही, प्रत्येकाला आम्हाला ₹170 जायचा खर्च आला. आणि ओढाताण पण झाली नाही, मुलं होती सोबत. त्यामुळं मस्त कॉटेजच्या इथं कॅब आली, तिथून बसलो डायरेक्ट इथे. आता मार्केटला आम्ही उतरलो. तर हे आहे पिंपरी मार्केट. शगुन चौकामध्ये लागतं. शगुन मार्केट सुद्धा म्हणतात त्याला. तर पहिल्यांदा आम्ही इथे कपड्याच्या दुकानात गेलो, तिथे अस्तर वगैरे घेतलं आम्ही. आणि इथे आता मार्केटमध्ये आलो आम्ही. तर मार्केटमध्ये जायला भरपूर रस्ते आहेत, कुठून पण तुम्ही जावा, मार्केट लागतंच तुम्हाला. तर मुलांचे कपडे म्हणा, डेलीचे कपडे म्हणा, प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथे बघायला मिळेल. चप्पल वगैरे, क्लिप वगैरे, आणि सगळ्यांचे रेट पण खूप मस्त होते. तर इथे लहान मुलींचे कपडे खूप छान छान होते, म्हणजे जीन्सवरचे टॉप म्हणा किंवा अशा कॉटनमध्ये फॉर्मल जीन्स म्हणा, भरपूर साऱ्या गोष्टी होत्या. पण आम्हाला तिथले रेट पटले नाही, मग आम्ही पुढे आलो. तर तिथे छत्र्या वगैरे घेतल्या आणि मग इथे आम्ही घेतल्या त्या जीन्स. तर ₹200 खूप छान मिळाल्या. म्हणजे जीन्सचं दिसायला जीन्ससारखे आहेत, पण कापड खूप म्हणजे सॉफ्ट आणि कम्फर्टेबल मुलांना. तर मग ₹200 आम्ही सगळ्यांनी मुलींसाठी 2-2 जीन्स घेतल्या, टी-शर्ट वगैरे घेतले. तर मी आणायला टी-शर्ट वगैरे काय नाही घेतले, कारण भरपूर आहेत तिच्याकडे टी-शर्ट. तर ह्या जीन्स घेतल्या आम्ही. मुली पण खुश झाल्या. आणायला युनिकॉर्नची हवी होती, पण मला त्या साईजमध्ये भेटली नाही, त्यामुळे मी सिम्पलच घेतलं ट्राउझर तिच्यासाठी. त्यानंतर इथे पुढे आल्यानंतर ह्या माळा, आता दिवाळी वगैरे डेकोरेशनला त्यांना लागतंच, म्हणून ₹100 आम्ही 2 माळा घेतल्या. मग इथे या सगळ्या खरेदी करत होत्या. मी जिथं मला जागा भेटेल तिथं बसत होतो, कारण माझं म्हणजे उभं राहायची कपॅसिटीच नव्हती. त्यामुळे जिथं जागा भेटली अनया आणि मी तर बसूनच जायचो. जास्त काय आम्हाला शॉपिंग करायचीच नव्हती. त्यामुळे मग इथे या दीदींनी बड्डेचं सामान वगैरे घेतलं. तर मुलांना रडायला लागली. काय बघल ते मागत होती. तर ह्याला ना थार गाडी हवी होती मोठी. त्यामुळे हा मम्मीकडे हट्ट करून रडत होता की मला गाडी घेऊन दे. पण मुलांना काय कितीही घेतलं तरी कमीच पडतं. त्यामुळे नाही घेतलं आम्ही. बड्डेचं थोडंफार जे सामान होतं ते घेतलं. आणि आता आम्ही थकलेलो सगळेजण. मग मुलांना आईस्क्रीम खायला घातलं, कारण आमच्याबरोबर उन्हामध्ये ऊनच होतं आज समजा, पावसाचा तर थेंबही नव्हता. त्यामुळे मुलं थकली. मग आईस्क्रीम खायला घातलं आणि आता पुढे आलो आम्ही. तर इथे फुल टी-शर्ट खूप छान होते मुलांचे. मग मी अनयासाठी आणि शिवसाठी इथूनच टी-शर्ट घेतले. फुल म्हणजे वूलन ह्याच्यामध्ये आपलं वेल्वेटचं कापड होतं आणि गरम होतं थोडंसं. त्यामुळे मग इथे आम्ही मुलांचे फुल स्लीवचे टी-शर्ट घेतले. त्यानंतर पुन्हा आम्ही एका दुकानात आलो. तिथे बड्डेसाठी मुलींना ड्रेस घ्यायचे होते. तर खूप छान छान इथे, म्हणजे तुम्ही बघू शकता मागे जे लावले ड्रेस ते तर 700-800च्या रेंजमध्ये हे कपडे होते. खूप मस्त मस्त, म्हणजे 50% ऑफ यांचा सेल चालला होता. तुम्ही वरती पण बघू शकता. तर आम्ही 5,000ची खरेदी केली तिघींनी मिळून. त्याच्यावर आम्हाला ही बॅग फ्रीमध्ये मिळाली त्यांनी. मग या दीदींनी जास्त सामान घेतलं होतं. मग आम्ही म्हटलं ही बॅग तूच घे, कारण तू जास्त खरेदी केली होती. त्यामुळे मग ह्या दीदींनाच ती बॅग देऊन टाकली आम्ही. त्यानंतर आता आम्ही पुन्हा एका दुकानात आलो, जिथे मुलांना शूज घ्यायचे होते. तर मलाही आणायला शूज घ्यायचे होते. मी पण आणायसाठी 2 शूज घेतले.
स्कूलसाठी आणि असं रेग्युलर घालायसाठी. तर आम्ही फिरून फिरून एवढं दमलो ना की बस म्हटलं आता शॉपिंग. मग म्हटलं काहीतरी खावं कारण मुलांना पण खूप भूक लागली होती. सकाळी आम्ही बस नाश्ता करून बाहेर पडलो होतो. मग आम्ही समोसे घेतले. तिथे एक तर दुकान पण भेटेना कुठं खायला काय. प्रत्येकाला विचारत विचारत मग कुठेतरी आम्हाला समोश्याची गाडी भेटली. मग थोडे पकोडे पण घेतले आणि फायनली आम्ही कॅब बुक केली आणि आता घरी चाललो. जाताना आमची एनर्जी तुम्ही पाहिली होती. आता आल्या परत जातानाची एनर्जी तुम्ही बघू शकता. सगळे दमलेलो आणि नेमकं काय झालं, आण्याचं बोट सापडलं दारामध्ये. म्हणजे लागलं एवढं काही नाही, रक्त वगैरे नाही आलं, सुजलं पण नाही. पण अलगद माझ्याकडून बोट सापडलं. मी दरवाजा एकदम पटकन बंद केला. त्यामुळे थोडं बोट घावलं तिचं. त्यामुळे ती थोडी उदास होती आणि वैतागली पण होती. त्यानंतर आम्ही घरी आलो. एवढा वैताग आला होता आम्हाला. घरी आल्यानंतर अनया लगेच पप्पाला दाखवायला लागली, हे घेतलं, ते घेतलं. तिला जास्त एक्साइटमेंट होती. जास्त त्यांचंच तिला आणि शिवलाच घेतलं. यावेळी फर्स्ट टाईम असं झालं की मला काही नाही घेतलं कारण जास्त आता काही घेऊच वाटत नाही. तर असं काहीसा होता हा आमचा दिवस. तर आम्ही काय काय खरेदी केली बघा. तर मी हे शिवसाठी 2 टी-शर्ट घेतले. बसतात का नाही काय माहिती. तर छान मिळाले. मला वाटते 350 रुपयाला त्याने 2 दिले. कापड पण खूप मस्त आहे. थंडीसाठी वेल्वेट सारखं. आणि हा एक अनयासाठी घेतला. तर दोघांचे सेमच घेतले कलर. तर हा अनयाचा 200 ला पडला. पण ह्याचं कापड थोडंसं म्हणजे याच्यासारखं नाही आहे. आणि ह्या 2 मी पॅन्टा घेतल्या अनयासाठी. तर तुम्ही बघू शकता 200 ला ह्या 2 म्हणजे जीन्स सारख्या दिसणाऱ्या कम्फर्टेबल ह्या 2 पॅन्टा घेतल्या आम्ही. आणि हे शूज घेतले अनयाचे शूज. तर हे स्कूलचे पण तिचे खराब झाले होते. हे आणि हे असे 2 शूज घेतले. आणि शिवला हा आणि एक ड्रेस घेतला. पॅन्ट कुठे गेली? तर असं काहीसा हा एक शिवला ड्रेस घेतला. आणि ह्या 2 माळा घेतल्या मी. असं डेकोरेशन वगैरे करायला. तर दिवाळी पण यायला लागली, गणपतीला पण होईल. तर ह्या 2 माळा घेतल्या 100 ला. त्याने 2 दिल्या. आणि हा हे 2 पप्पाचे. तर हा नवऱ्यासाठी टी-शर्ट घेतला. तर हा नवऱ्यासाठी टी-शर्ट घेतला. तर इतकी आम्ही खरेदी केली. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळे. काळजी घ्या सगळे. बाय.